नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुणे प्राईम न्यूज या चॅनलवर। महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यातून एक अत्यंत संतापजनक आणि डोळे उघडणारी बातमी समोर आलेली आहे। पुणेकरांच्या आरोग्याची काळजी घेणारं शासकीय ससून रुग्णालय आता पुन्हा एकदा मोठ्या वादळामुळे चर्चेत आलेला आहे। ससूनचा कारभार उठला जीवावर ही कोणती साधीसुधी हेडलाईन नाहीये, तर हा आजच्या पुण्याच्या शासकीय आरोग्य व्यवस्थेचा विदारक चेहरा आहे। जिथे उपचारासाठी येणारे रुग्ण बरे होऊन घरी जायला हवेत, त्यांना तिथे खाटा न मिळाल्यामुळे किंवा उपचारातील अभावामुळे जीव गमवावा लागतोय। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ससून रुग्णालयातील या काळ्या वास्तवाच्या सविस्तर आढावा घेणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, ससून रुग्णालयात घडलेला हा प्रकार अत्यंत गंभीर आहे। मिळालेल्या माहितीनुसार ससून मधील अतिदक्षता विभागामध्ये खाट न मिळाल्यामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आणि नंतरनं संतप्त नातेवाईकांनी अक्षरशः गोंधळ घातला। या प्रकारावरून ससून रुग्णालयातील अतिदक्षता विभागाच्या व्यवस्थेत किती 3:13 वाजले आहेत, आकडेवारी पाहिली तर तुमचे डोळे विस्तारतील। रुग्णालयात एकूण 162 खाटा अतिदक्षता विभागासाठी आहेत। यामध्ये नवजात शिशूंसाठी 92, तर श्वसन रोगांसाठी 24, तर जलित कक्ष 8 आणि बाल चिकित्सासाठी 6, तर हृदयरोगांसाठी 26 खाटा आहेत। पण प्रत्यक्षात परिस्थिती काय आहे, तर 2 ते 3 दिवस वाट पाहिल्यानंतर रुग्णांना आयसीयूचे बेड मिळतात। गंभीर रुग्णांना खाटांच्या प्रतीक्षेत असताना प्रशासन मात्र तांत्रिक दाखले देऊन त्यांची पाठ थोपवून घेत आहे। या सगळ्या प्रकारानंतर जेव्हा प्रशासनाला जाब विचारण्यात आला, तेव्हा त्यांची उत्तरं अत्यंत संतापजनक होती। रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर यल्ला जाधव यांनी सांगितले की दररोज 5 ते 6 रुग्ण आयसीयू साठी प्रतीक्षेत असतात। खाटा रिकामा झाल्यानंतर प्रतीक्षा यादीनुसार ती रुग्णांना दिली जाते। गंभीर रुग्णांची वाढती संख्या आणि मर्यादा अतिदक्षता खाटा यामुळे व्यवस्थापनावर मोठा ताण येत आहे। तर दुसरीकडे डॉक्टर एकनाथ पवार यांनी सांगितले की रुग्णालयातील आयसीयूचा खाटा कायम भरलेल्या असतात। रुग्ण बरा झाला किंवा मृत्यू झाला तर दुसऱ्या रुग्णांना उपलब्ध होतं, त्यामुळे अत्यंत अल्पसंख्याक रुग्णांच्याच खाटा उपलब्ध आहेत। खाटांच्या उपलब्धतेविषयी माहिती देणे आवश्यक आहे। आता प्रश्न असा पडतो, जर शासकीय रुग्णालयातच आयसीयू बेडसाठी लोकांना वणवण फिरावं लागत असेल, तर खासगी रुग्णालयाचे अवाढव्य बिल सामान्य माणसांच्या आवाक्याबाहेर असेल, तर सर्वसामान्य गरिबाने जायचे कुठे? हा ससून प्रशासनाचा ढिसाळ कारभारावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करतो। फक्त आयसीयू बेडच नाही, तर पुण्यातून गंभीर रुग्णांना ससूनमधून थेट खासगी रुग्णालयाकडे पाठवण्याचे प्रमाणही वाढले आहे। जर गरीब रुग्णांची प्रकृती अत्यंत खालावलेली असते, तर त्यांना खासगी रुग्णालयाचा खर्च कसा परवडणार? या सगळ्या प्रकारामुळे पुतळ्यांच्या शहरात जिथे उच्च वैद्यकीय सुविधा मिळणे अपेक्षित आहे, तिथे सर्वसामान्य जनता मात्र त्रासात आहे। प्रशासनाला यावर तातडीने कठोर पावले उचलली पाहिजेत, अन्यथा असे अनेक जीव या व्यवस्थेमुळे बळी ठरतील। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला यावरती काय मत आहे, हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, तर चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका।